सोनाळे गावात राहणारा रोहन IPS अधिकारी होण्याचं मोठं स्वप्न बाळगून अभ्यास करणारा मुलगा. घरची परिस्थिती मात्र अत्यंत गरीब. आई विहिरीवरून पाणी भरायची. हातावरच्या गाठी पाहून कोणालाही कळायचं या घरात सुख नाही. पण मुलांचं स्वप्न मोठं आहे. बाबा रोज मजुरीला जात. उन्हात अंग जळून जायचं, हातावर खरचटलेलं. पण घरी आल्यावर ते नेहमी हसून म्हणायचे, बाळा तुझे स्वप्न हीच आमची ताकद आहे. रोहन अभ्यास करत होता. बाबा घरी आले. शर्टावर धूळ, सिमेंट आणि फाटलेला खांदा. आईने लगेच दिवा लावला आणि शांतपणे शर्ट शिवायला बसली. ते दृश्य पाहून रोहनचं हृदय थरथरलं. तो हळूच म्हणाला, आई असे किती दिवस? आईने हसून डोळे पुसले. बाळा एक दिवस तू अधिकारी झालास ना तर हे सगळं काही किंमत मिळेल. त्या रात्री रोहन झोपला नाही. फक्त स्वामी समर्थांच्या फोटो समोर हात जोडले. स्वामी माझ्या आई बाबांचे कष्ट वाया जाऊ देऊ नका. रोहन रोज 10 ते 12 तास अभ्यास करायचा. थकवा, डोळे जड, पण मनात एकच आधार, स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा. रात्री अभ्यास पूर्ण करून तो फक्त म्हणायचा, स्वामी मला हार मानू देऊ नका. बाबा शांतपणे बसून आपला फाटका शर्ट दोऱ्याने शिवत होते. रोहनचा गळा दाटला. तो म्हणाला, बाबा हा शर्ट तुम्ही शेवटचा शिवताय. मी IPS होणारच आणि तुमच्यासाठी नवे कपडे घेणारा दिवस दूर नाही. बाबा काही बोलले नाही, फक्त डोळे ओले झाले. निकाल लागला. रोहनचं नाव IPS ऑफिसर यादीत. निकाल लागल्यावर घरात दोनच आवाज घुमले, आनंदाचे हसू आणि आनंदाचे अश्रू. आई जोरात रडली, स्वामी समर्थ तुमच्यामुळेच झालं. बाबांनी रोहनला मिठी मारली आणि म्हणाले, बाळा आज माझ्या कष्टाचं सोनं झालं. रोहन त्यांच्या पायावर वाकून म्हणाला, माझं यश म्हणजे हा पदवीचा स्टॅम्प नाही बाबा. माझं यश म्हणजे तुमच्या डोळ्यात आलेलं आनंदाचे पाणी, कथेचा बोध. आई वडिलांचे कष्ट हेच सर्वात मोठे दैवत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.